विद्यार्थी मित्र हो, स्पर्धा परीक्षा म्हटली की थोडंसं मनामध्ये अनेक प्रकारच्या भावना निर्माण होतात. परंतु असं म्हणण्याचं काही कारण नाही. कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, आपण तयारीनिशी जात असतो. समजा स्पर्धा परीक्षेला किंवा कुठल्याही परीक्षेला जाण्यापूर्वी आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. समजा परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी आपलं हॉल तिकीट बरोबर आहे का, आपल्या कंपासमध्ये सर्व साहित्य आहे का, पेन, पेन्सिल, शार्पनर, त्याचबरोबर काळ्या शाईचे पेन, या सगळ्या गोष्टी आपल्याजवळ अगोदरच पाहिजे आणि चांगल्या स्थितीत असल्या पाहिजे. आपण जर एक घड्याळ आपल्याबरोबर ठेवलं तर वेळेच्या बाबतीत आपण जाणीवपूर्वक पाहू शकतो की आपल्याकडे किती वेळ बाकी आहे. केंद्रावर अगोदर जा, एक किमान 40-45 मिनिटे तरी तुम्ही अगोदर गेले पाहिजे. हॉलमध्ये गेले की आपले बेंच वगैरे बघा, हॉलचं वातावरण बघा, सगळीकडं पहा. खराब बेंच असेल तर बदलून घ्या. प्रश्नपत्रिका आल्याबरोबर तुमचं काही पहिले पेजवरचं मटेरियल आहे, लिहिणं आहे, ते बिनचूक लिहा. प्रश्नपत्रिका मिळाल्याबरोबर एक काम करा, तपासून पहा किती पेजेस आहेत, बरोबर आहे का पहा. प्रश्न वाचा. सोपे कदाचित पहिला प्रश्न सोपा असेलच असं नाही, परंतु पहिला प्रश्न अवघड असला तर दुसऱ्याकडं बघा, दुसरा अवघड असला तर तिसऱ्याकडं बघा. घाई करू नका, टेन्शन घेऊ नका. गणिताचा प्रश्न असेल तर काळजीपूर्वक समजावून घ्या, काय त्याचा अर्थ आहे ते समजावा. गणिताचे प्रश्न जाणीवपूर्वक सोडवा. पहिल्यांदा एखादा प्रश्न अवघड गेला तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा, परंतु नंतर पुढचा प्रश्न घ्या. गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न थोडेसे क्लिष्ट असू शकतात, सोपे असू शकतात, परंतु विचार करून लिहा. तुमचं OMR शीट आहे ते भरताना उत्तर कोणत्या पर्यायाचं आहे तोच पर्याय आपण काळा केला पाहिजे. चुकूनही दुसरा पर्याय जर काळा केला तर पुढची सगळी उत्तरं चुकली म्हणून समजा. म्हणून काय बरोबर काय नाही याच्यापेक्षा आपण काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करा. समजा काही प्रश्न सोपे जातील, काही अवघड जातील. काय अवघड गेलं तर काय असणारच, काठिण्य पातळी थोडीशी प्रश्नांची वाढलेली असतेच. तरीसुद्धा एक काम महत्त्वाचं आहे की आपल्याला वेळेचं बंधन पाळलं पाहिजे. वेळेतच सगळे प्रश्न सोडवायचे, किंबहुना शेवटी एक 5-10 मिनिट तुमच्याकडं राहतील सगळा पेपर सोल्युशन करायला, चेक करायला. हे पहा. आणि पहिला पेपर संपला की आनंदाने बाहेर या. बाहेर आल्यानंतर माझं किती चुकलं, किती बरोबर हा विचार न करता दुसऱ्या पेपरचा विचार करूया. आणि वर्षभर आपण अभ्यास चांगला केलेला असतो. आपल्याला फक्त थोडंसं जागा बदललेली असते आणि परीक्षा असते. अशा कितीतरी परीक्षा आपण वर्षभर दिलेल्या असतात. त्यामुळे लक्षात ठेवा, मी काही गोष्टी सांगतो आहे त्या लक्षात. सतर्कता, अचूकता, समयसूचकता आणि सकारात्मकता या गोष्टी ठेवल्या की परीक्षा सोपी. पुढे काय होणार आहे याचा विचार करू नका. अतिशय चांगले परिणाम येतील. माझ्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. यशस्वी भव.